मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाला आता अवकाळीचा तडाखा बसल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिक, संभाजीनगरमध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। पावसाचा द्राक्ष, कांदा, मका पिकाला आता फटका बसलाय। आधीच खरं तर दरामुळे अडचणीत असलेला बळीराजा आता अवकाळीनं बेजार झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्या संदर्भातली ही 6 दृश्य आपण पाहू शकतोय। संभाजीनगर, जालना, नाशिक, अहिल्यानगर, बीड आणि वाशिमला अवकाळी पावसानं झोडपलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। कारण पिकांना त्याचा फटका बसलेला आहे, शेतीबागांचंही नुकसान झालंय। तर अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या शेताच्या स्थळावरून सध्या आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहू शकतो अवकाळी पावसाचा फटका हा बसलेला आहे। तुम्ही सध्या कुठे आहात आणि काय नेमकं म्हणणं आहे त्या शेतकऱ्यांचं? गौरी, कांद्याची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे आणि याच नाशिक जिल्ह्यातील चांदवड हा जो परिसर आहे तो लाल कांद्याचा आगार म्हणून ओळखला जातो। खरं म्हणजे जे माझ्यासोबत कुटुंब आहे ते पेंढारी कुटुंब आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते शेती करतात। मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर ज्या ठिकाणी 500 क्विंटल कांदा निघणं अपेक्षित होतं, अवघे 10 क्विंटल कांदा निघतोय, अशा स्वरूपाची स्थिती आहे। संपूर्ण कांदा त्यांचा खराब झालेला आहे। ऑक्टोबर महिन्यात आलेली अतिवृष्टी असू द्यात किंवा 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे या सगळ्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। थेट त्यांच्या भावना जाणून घेऊयात। काय सांगाल, एकूणच ही संपूर्ण परिस्थिती आहे, काय नेमका या दरम्यान भावना व्यक्त करा? आता हा कांदा आम्ही लावला, बाहेरून लोक आणून लावला, त्याला खादी टाकल्या, मजुरी दिली, हे दिली, सगळं सडून गेले कांदे। आता आम्हाला कांदेच नाही राहिले। तर खादीच्या गोण्या 2-2 हजार रुपये, औषध 2,000ला एक गोणी, औषध किती महागाचे मारले तरी ते सुधारलेच नाही। पावसानं ते खराबच होऊन गेले। मग आता आम्हाला कांदा नाही, पैसे नाही, काही नाही। आमचे कर्ज झालेलं आहे, ते कर्ज कस काय फेडायचं? कसलं कर्ज घेतलं? आम्ही याचं घ्यायले, बँकीचं खराब गेले, यांना खादी टाकायला, औषध मारायला, मग लागण करायला। आता याचे तर काहीच पैसे येते नाही। ते कर्ज फेडायचं कसं? खादीवाल्याचे द्यायचे कसे, औषधाचे द्यायचे कसे, मजुऱ्या द्यायच्या कशा, असं आहे ना। एकूणच बघतोय की झालेला खर्च कसा आहे तो द्यायचा कसा, असा प्रश्न आहे। बाबा, काय सांगाल, गेल्या अनेक वर्षांपासून शेती करताय, अशी परिस्थिती कधी आली होती का? आमच्या परंपरा जसं वडील वारल्यापासून मला आठवतं तशी कांद्याची उत्पन्न आम्ही घेतो। आणि आमच्याकडं पाणी तर देखील राहत नाही, एकच मेव कांद्याचं पीक आहे। आणि 3.5-4 महिन्यामध्ये हे कांद्याचं पीक घ्यायला तर कंडिशन अशी आहे, आता जर कधी भाव असला तर त्या टायमाला कांदा बनत नाही, आणि भाव जर कधी नसला त्या टायमाला कांदा असला तर भाव मिळत नाही। आणि त्याच्यानंतर खादीचे भाव भरपूर वाढून गेले आणि औषधाचे। यावेळेला किती एकर कांदे केले होते? आता माझे एकूण आता सध्या बाकी कांदे आहे ते सगळे असे सर जायले, ते कांदे जमिनीत होणार नाही। एकूण माझेवाले साधारणतः 11-12 बिघे कांदे, त्याच्यामध्ये 7 बिघे हे कांदे काढून आणले। 7 बिघ्यामध्ये हे एवढे कांदे निघाले। मी असा विचार करतो का आता हे पीक कर्ज कसं फेडायचं? जे घरात बाईला, सुनबाईला यांना जे काही बारीक निरीक डाग बनवेल होते ते पूर्ण बँकेमध्ये आजही ठेवेले, ते सुटू शकत नाही। आणि तेव्हा पीक कर्ज कसं भरणार? हा एक प्रश्न पडेल। मी एक अपंग व्यक्ती आहे, तुम्हाला सांगतो। तर 2 वाजेलाच रात्री मी उठून बसतो का कांदे असे खराब झाल्यानंतर 2 वाजेला उठल्यानंतर मला झोप येत नाही का आपण किती कांदे काढीत होतो ना, आता 10-1 क्विंटल कांदे निघाले। आणि हे जर कांदे असे तर आपण काय करणार? आणि झोप उडून गेली तुमची। आणि या सगळ्या काळामध्ये आता तुमचा जो उत्पन्नाचा खर्च होता किंवा या सगळ्या याच्यामध्ये ताळमेळ बस? दुसरं नाही बसू शकत नाही साहेब। आता का दुसरं पीक जर घ्यायचंय तर हे पाणी नाही, आजही विहिरीचं पाणी निघतंय माझ्या, आणि गहू वगैरे अमकं दमकं। आम्ही आता म्हणजे छातीवर दगड ठेवून 1-2 बिघ्यामध्ये गहू आणि थोडी मका टाकली, पण त्याला रोटरी मारली। माझ्याकडे बैल नाही आहे,
रोटरी मारली ते पैसे गेले, बियाण्याचे पैसे गेले, ट्रॅक्टरनं एक पार्टी नागारटी केली मग रोटरी मारली ते पैसे गेले, पेरणीचे पैसे गेले. हे पैसे गेल्यानंतर गहू जर बांधला तर 2-4 पोते गहू झाले तर होतील खायला. आणि जर नाही आला गहू तर 100% मला माहिती आहे का पाणी राहतच नाही तर गव्हाला कमीत कमी 3.5-4 महिने जेवढं कांद्याला पाणी लागणार तेवढं गव्हाला भरावं लागणार आहे, तरच तर गहू येणार ना. पीक धोक्यात आहे अशी सर्व स्थिती आहे. आणि एकूणच गौरी आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्यांनी जे कांदे कापले त्या कांद्याची परिस्थिती जर बघितली तर अशा स्वरूपाच्या सडलेल्या अवस्थेमध्ये हा संपूर्ण कांदा आहे. आणि या कांद्याचं आता त्यांना कुठलेही पैसे होणार नाही अशा स्वरूपाची स्थिती आहे. त्यामुळे एकूणच चांदवड तालुक्यातील शेतकरी जो आहे तो या अवकाळी पावसानं चांगला झोडपलेला आहे. मोठं नुकसान त्याचं झालंय आणि सरकारनं त्यांना मदत करावी अशा स्वरूपाची अपेक्षा त्यांची आहे. गौरी. हो नक्कीच किरण, जे आमचं नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई मिळवून द्यावी असं हे कुटुंबाची मागणी आपण पाहू शकतोय. किरण धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.